नमस्कार, मी वैद्या गौरी वाणी हिरण्यकेशी आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण सनातन संस्कृतीमधील एक विशेष सण वसंत पंचमी याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते. ऋतूंचा राजा असलेल्या वसंत ऋतूची सुरुवात या दिवसापासून मानली जाते. म्हणूनच वसंत पंचमी या नावाने हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मानुसार वसंत पंचमी दिवशी देवी सरस्वतींचं प्राकट्य झालं. म्हणूनच या दिवशी देवी सरस्वतींची पूजा व आराधना करणे ही एक पारंपरिक प्रथा मानली जाते. बुद्धी, ज्ञान व कलेचं दैवत असणाऱ्या देवी सरस्वतींची पूजा व आराधना करून त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवण्याचा हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. म्हणूनच हा दिवस ज्ञानपंचमी किंवा श्रीपंचमी या नावाने देखील ओळखला जातो. अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये देखील हा सण साजरा केला जातो. या दिवशी देवी सरस्वतींना नैवेद्य दाखवण्यासाठी भारताच्या विविध प्रांतात बुंदीचे लाडू, नारळाची बर्फी, खिचडी, केशरी राजभोग असे पदार्थ बनवले जातात आणि त्यांचा प्रसाद म्हणून स्वीकार केला जातो. वसंत पंचमी दिवशी पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. देवी सरस्वतींना पिवळ्या रंगाची फळे व मिठाई अर्पण करून पिवळे वस्त्र परिधान करून देवी सरस्वतींची पूजा केली जाते. देवी सरस्वतींच्या पूजनाबरोबरच बालकांच्या षोडश संस्कारांपैकी एक संस्कार म्हणजेच विद्यारंभ संस्कार या दिवशी केला जातो. लहान मुलांकडून देवी सरस्वतींची व श्री गणेशांची पूजा करून घेतली जाते. शास्त्रोक्त विधीने पूजा झाल्यानंतर लहान मुलांना एका पात्रात धान्य राशी देऊन त्यामध्ये अक्षरलेखन करण्यास सांगितले जाते. यालाच अक्षरलेखन म्हणजेच विद्यारंभ संस्कार म्हणतात. लहान मुलांमध्ये विस्तृत ज्ञान ग्रहण करण्याची इच्छाशक्ती वाढावी असा या संस्कारामागील उद्देश असतो. ज्योतिषशास्त्रानुसार वसंत पंचमी हा एक महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवसाला अबुज मुहूर्त अशी संज्ञा दिली आहे. म्हणजेच स्वयंसिद्ध शुभमुहूर्तांपैकी एक. कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. वसंत पंचमीचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे वसंत पंचमीला वसंतोत्सव उत्साहाने साजरा करतात. हा उत्सव निसर्गाचा उत्सव आहे. वसंत पंचमीपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा करतात. सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत 16 कलांनी फुलून उठतो. वसंताचा उत्सव हे आशावादाचे प्रतीक आहे. वसंत म्हणजे कल्पना व वास्तवता यांचा एक सुगम समन्वय आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर व मनोहारी चित्रण केले आहे. गीतेत सुद्धा श्रीकृष्णांनी वसंत ऋतूला कुसुमाकर असे म्हणून ऋतुराज वसंताची प्रशंसा केली आहे. वसंत ऋतूमध्ये वृक्षलतांना नवी पालवी फुटते, ते पानाफुलांनी बहरतात. निसर्गाच्या या बदलत्या स्वरूपामुळे मनुष्याची मनोवृत्ती ही उत्साही व आनंदी होते. हा उत्सव याच संक्रमण स्थितीचा द्योतक आहे. आयुर्वेदनुसार कफदोषाच्या प्रकोपाचा काळ मानला जातो. लक्षणस्वरूप कफाच्या प्रकोपाचे आजार माणसांमध्ये दिसून येतात. हे टाळण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी वसंत ऋतूमध्ये आहार विहार कसा असावा याची माहिती जवळच्या वैद्यांकडून नक्कीच घ्या. अशाच महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा.